स्वागत आहे तुमचं आपल्या योजनाकार या लोकप्रिय युट्यूब चॅनलवरती। तर मित्रांनो, पीएम किसान योजनेचा 19वा हप्ता तसेच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6व्या हप्त्या संदर्भात आता या दिवशी मिळणार आहे। नवीन एक अपडेट सुद्धा जाणून घेऊ। तत्पूर्वी आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्यायचं आहे। प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत देण्यात येणाऱ्या 19व्या हप्त्या संदर्भात तसेच 6व्या हप्त्या संदर्भात सविस्तर माहिती आपण जाणून घेणार आहोत। नमो शेतकरी महासन्मान निधी योजना 6व्या हप्त्या संदर्भात। तर मित्रांनो, पीएम किसान योजना ही भारत सरकारकडून राबवली जाणारी सर्वात मोठी योजना आहे आणि योजनेचे उद्दिष्ट आणि फायदे काय आहेत जाणून घेऊ। तर पीएम किसान महासन्मान निधी योजनेअंतर्गत केंद्र सरकारद्वारा जे हप्ते देण्यात येतात, वार्षिक 6,000 रुपये देत असतात आणि ही रक्कम थेट लाभ हस्तांतरण डीबीटी द्वारे 3 हप्त्या समान हप्त्यामध्ये थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देण्यात येत असतात आणि या योजनेच्या बँक खात्यात पाठवली जातात। या योजनेचा मुख्य उद्देश आणि लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना आर्थिक सहाय्य देणे, जेणेकरून त्याच्या शेतीचा खर्च ते उचलू शकतील। एकंदरीत पीएम किसान योजनेसाठी पात्रता आणि निकष काय ठेवले आहेत ते पाहू। तर या योजनेच्या सुरुवातीला स्वयं प्रमाणपत्राच्या आधारे लाभदारी जोडण्यात आले। नंतर सरकारने त्यात तांत्रिक बदल केले आणि आधार क्रमांक, जमीन रेकॉर्ड 7/12 यानुसार त्यांची नोंदणी करण्यास सुरुवात केली। आता पण ती नोंदणी सुरूच आहे मित्रांनो। तर तुम्ही नोंदणी करू शकता तुमच्या नावे जर जमीन असेल तर। आता कोणत्या शेतकरी बांधवांना पैसे मिळणार नाही हे महत्त्वाचा अपडेट आता आपण जाणून घेणार आहोत। तर एकंदरीत कोणत्या शेतकरी बांधवांना पैसे मिळणार नाहीत तर सरकारने आर्थिकदृष्ट्या मजबूत समजल्या जाणाऱ्या लोकांच्या काही श्रेणींना प्रधानमंत्री किसान महासन्मान निधी योजनेचे लाभ मिळण्यास अपात्र केलेले आहे आणि या श्रेणीमध्ये येणारे शेतकरी पीएम किसान योजनेचा लाभ घेणार नाही। जेणेकरून तुम्ही जर टॅक्स वगैरे काय भरत असताल तर तुम्हाला जे पैसे आहेत ते पैसे मिळू शकणार नाही, असं एक नियम त्याच्यामध्ये पीएम किसान योजनेमध्ये आहे। दुसरं म्हणजे तुमची ई-केवायसी प्रक्रिया जर पूर्ण नसेल, हप्ते येत असतील आणि ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण नसेल तरी हप्ते कॅन्सल होईल। त्यामुळे ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण करा। आपल्या युट्यूब चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करा, डिस्क्रिप्शन पासून दिलेल्या लिंकला नक्की विजिट करा। तर लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे दोन्ही हप्ते एकंदरीत 4,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील किंवा हप्त्यामध्ये वाढ झाली तर एकंदरीत वाढून सुद्धा हप्ता येऊ शकतो। तर जय शिवराय मित्रांनो, धन्यवाद।